या द्विदल चाऱ्यामध्ये वेगवेगळी पिकं आहेत. त्याच्यामध्ये चाऱ्याची चवळी असेल, लुसन गवत असेल किंवा बरसीम असेल, दशरथ गवत आहे, स्टायलो आहे. जे चांगलं पीक येतं ते चाऱ्याची चवळी आहे. अखिल भारतीय संशोधन करून जे नवीन जात निवडलेली आहे ती EC 4216 हे बायपच्या इथं ह्याचं चांगलं उत्पादन केलेलं बियाणं आम्ही इथं आणलं. त्याचं पूर्ण तंत्रज्ञान ह्या शेतकऱ्यांना आम्ही दिलं. कशी लागवड करायची, बियाणाला कुठल्या ट्रीटमेंट करायच्या, कुठल्या वेळेला खाऊ घालायचं आणि हे सगळं आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी इथं ती लावलेली आहे. ज्या वेळेला याला फुलं आणि बारक्या कोवळ्या शेंगा लागतील त्यावेळेला जर आपण खायला घातलं तर त्या चाऱ्याची पौष्टिकता त्यावेळेला खूप चांगली असेल. चवळी हे महत्त्वाचं म्हणजे प्रथिनाचा महत्त्वाचा सोर्स आहे आणि याच्यामध्ये जवळपास 18 ते 20% एवढं प्रथिन आपल्याला त्या योग्य वेळी कापल्यानंतर जनावराला उपलब्ध होतात आणि ह्या जे पिकामधून जे अन्नद्रव्य जातात ती जनावराच्या पोटामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, जे आपण कॉन्सन्ट्रेट किंवा याच्यापासून देतो त्याच्याऐवजी.